आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं टीएस ऑफ अँथरचे 2 पार्ट पाहिले. पुन्हा आठवा एकदा शॉर्टमध्ये. पहिला पार्ट होता स्पोरोजिनस टिश्यू, दुसरा अँथर वॉल. त्यामध्ये पाहिलं आपण स्पोरोजिनस टिश्यू. काय पाहिलं स्पोरोजिनस टिश्यूमध्ये? पहिल्यांदा सांगितलं आपण हायपोडर्मल सेल होते इपिडर्मीच्या खालचे. हायपोडर्मल सेल ट्रान्सफॉर्म झाले कशामध्ये? आर्ची स्पोरियल सेल. हायपोडर्मल सेल ट्रान्सफॉर्म झाले कशामध्ये? आर्चिस्पोरियल सेलमध्ये. आणि आर्चिस्पोरियल सेल डिवाइड झाले 2 ग्रुपमध्ये. कसे? एक कोणता इनर कोणता ग्रुप आहे? स्पोरोजिनस सेल. आणि आउटर कोणता? प्रायमरी परायटल सेल. स्पोरोजिनस सेलचं काय झालं? स्पोरोजिनस सेलनी फॉर्म केला स्पोरोजिनस टिश्यू. स्पोरोजिनस टिश्यूमधला प्रत्येक स्पोरोजिनस सेल काय म्हणून फंक्शन करते? मायक्रोस्पोअर मदर सेल और पोलन मदर सेल, ज्याचं मिओसिस झालं आणि फॉर्म केला मायक्रोस्पोरचा टेट्रॅड. म्हणजे 4 मिओसिसचा रूलच आहे, एकाचे 4 क्रोमोझोम नंबर हाफ. म्हणून 4 मायक्रोस्पोर फॉर्म झाले एका मदर सेलपासून. आणि म्हणून त्याला म्हटलं मायक्रोस्पोरचा टेट्रॅड किंवा पोलन ग्रीनचा टेट्रॅड म्हटलं. आणि त्यानंतर जे परायटल सेल राहिले होते, हे झालं स्पोरोजिनस सेलचं. परायटल सेल जे राहिले होते ते परायटल सेलचं नंबर ऑफ टाईम डिव्हिजन झालं आणि फॉर्म झाली अँथर वॉल. आणि म्हणून अँथर वॉलमध्ये काय असेल, तुम्ही 2 भाग पडले होते ना, स्पोरोजिनस सेल आणि परायटल सेल. राहिलेले परायटल सेल अंडरगोज डिव्हिजन. परायटल सेल अंडरगोज डिव्हिजन. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं 4 लेअर लिहून दाखवले तिथे. परायटल सेल अंडरगोज डिव्हिजन टू फॉर्म अँथर वॉल लेअर. द वॉल ऑफ मॅच्युअर अँथर कन्सिस्ट ऑफ 4 लेअर. वॉलमध्ये 4 लेअर आहेत. 4 लेअर मी लिहून दाखवले तुम्हाला इथे. पुन्हा पहा काय म्हटलं अँथर वॉलमध्ये. अँथर वॉल म्हणजे अँथरची भिंत ही बाहेरची वॉल. अँथर वॉल. अँथर वॉलसाठी काय सांगितलं? परायटल लेअर परायटल सेल अंडरगोज डिव्हिजन. परायटल सेल अंडरगोज डिव्हिजन टू फॉर्म अँथर वॉल लेअर. परायटल सेलचं डिव्हिजन झालं. परायटल सेलचं डिव्हिजन झालं आणि फॉर्म झाली अँथर वॉलचे लेअर. वॉल जे आहे मॅच्युअर अँथरचे वॉल आहे त्यामध्ये 4 लेअर आहे. कोणते लेअर आहे? 4 पहा. हा जो सिंगल लेअर दिसतो बाहेरचा आहे सिंगल लेअर. फ्लॅट सेल आहे, फ्लॅटन सेल आहे. त्याला म्हटलं आपण इपिडर्मिस म्हटलं. त्याच्या आतमध्ये जे रेडियली अरेंज सेल आहे, रेडियली अरेंज सेलचा जो ग्रुप आहे त्याला नाव दिलं एंडोथेसियम. एंडोथेसियम हा सब इपिडर्मल आहे. सब म्हणजे काय? बिलो. इपिडर्मिसच्या खाली आहे म्हणून त्याला म्हटलं सब इपिडर्मल. त्याच्या आतमध्ये हाय सिंगल लेअर होता. हाय सिंगल होता 1 to 2 लेअर, कधी कधी 1 to 3 लेअरही असते. 1 to 2 किंवा 3 लेअर हा मिडल लेअर आहे. आणि त्याच्या आतमधला जो लेअर आहे तो आहे टॅपेटम. टॅपेटमने आणि त्या आतमध्ये स्पोरोजिनस टिश्यू. आणि याचा अर्थ टॅपेटम कुणाला सराउंड करतो आहे? स्पोरोजिनस टिश्यू. 4 लेअर दाखवले मी तुम्हाला डायग्राममध्ये. बाहेरचा लेअर सिंगल लेअर फ्लॅटन सेलचा किंवा टिबलार सेलचा जो लेअर आहे त्याला नाव दिलं इपिडर्मिस. त्याच्या आतमध्ये सिंगल लेअर, दुसरा लेअर बाहेरून दुसरा. हा जो सेकंड लेअर आहे म्हणजे कुणाच्या खाली? इपिडर्मिसच्या खाली. इपिडर्मिसच्या खाली आहे म्हणजे सब इपिडर्मल म्हणणार. सब इपिडर्मल म्हणणार आपण त्याला. सब इपिडर्मल लेअर जो आहे तो आहे एंडोथेसियम. एंडोथेसियम. त्यानंतर एंडोथेसियमच्या आतमध्ये 1 to 2 लेअर जो दिसते तो आहे मिडल लेअर आहे. त्याच्या आतमध्ये टॅपेटम. आणि टॅपेटम सराउंड करतो आहे कुणाला? स्पोरोजिनस टिश्यूला किंवा स्पोरोजिनस टिश्यू. हा पहा. मग आता इपिडर्मिसबद्दल काय बोलायचं? हा इपिडर्मिस जो दिसतो आपल्याला हा आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर आहे. आउटर आहे म्हणजे तो प्रोटेक्टिव्ह आहे. आउटर लेअर नेहमी प्रोटेक्टिव्ह असते. आणि म्हणून म्हटलं हा जो इपिडर्मिस आहे, इपिडर्मिस इज आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर. इपिडर्मिसबद्दल बोलतो आहे पहिल्या लेअरबद्दल. इपिडर्मिस इज आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर. इट इज मेडअप ऑफ फ्लॅटन ऑर ट्युबुलर सेल. एवढंच बोललो मी इपिडर्मिसबद्दल. काय लक्षात तुमच्या? इपिडर्मिस जर म्हटलं आउटर प्रोटेक्टिव्ह लेअर. इपिडर्मिस म्हटलं तर आउटर प्रोटेक्टिव्ह लेअर कशाचा बनलेला आहे? ट्युबुलर सेल किंवा फ्लॅटन सेल कोणतेही म्हटलं चालेल. महत्त्वाचं होतं यातलं आउटर प्रोटेक्टिव्ह लेअर. इपिडर्मिस संपलं. काय बोललो इपिडर्मिसबद्दल? इट इज आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर. दिसते तुम्हाला आउटर आहे. आउटर आहे म्हणजे प्रोटेक्टिव्ह आहे.
प्रोटेक्शन देते. नंतर बोललो मी हा जो आउटर प्रोटेक्टिव्ह लेअर आहे बाहेरचा, हा कशाचा बनलेला आहे? ट्यूबलाइक किंवा फ्लॅटर सेलचा बनलेला आहे. त्यानंतर बोललो मी एंडोथेसियम, दुसरा लेअर एंडोथेसियम. हा काय? सब इपिडर्मल लेअर. सब इपिडर्मल का म्हटलं? कारण इपिडर्मिसच्या आतून आहे, तो आतमध्ये खाली आहे, म्हणून त्याला म्हटलं सब इपिडर्मल लेअर. कशाचा बनलेला आहे? रेडियली अरेंज सेल, इलॉंगेटेड सेल आहे. रेडियली इलॉंगेटेड सेल आहे. यामध्ये ट्युबुलार सेल होते, यामध्ये रेडियली इलॉंगेटेड सेल होते. हा झाला कोणता? एंडोथेसियम. पुन्हा बोलतो, इपिडर्मिस काय होता? आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर. इपिडर्मिस काय होता? आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर. कशाचा बनलेला होता? फ्लॅटन किंवा ट्युबुलार सेलचा. एंडोथेसियम हा सब इपिडर्मल लेअर आहे, इपिडर्मिसच्या खाली 2 नंबरवर आहे, म्हणून सब इपिडर्मल लेअर आहे. तो कशाचा बनलेला आहे? रेडियली इलॉंगेटेड सेलचा बनलेला आहे. त्यानंतर मिडल लेअर. मिडल लेअर कुठं आहे? इट इज प्रेझेंट इनर टू एंडोथेसियम. एंडोथेसियमच्या आतून. इट इज प्रेझेंट इनर टू एंडोथेसियम. हा कशाचा बनलेला आहे? थिन वॉल सेलचा. आणि हा असते 1 to 2 लेअर. मिडल लेअर कुठं प्रेझेंट आहे? इनर टू एंडोथेसियम. एंडोथेसियम कुठं आहे? इनर टू इपिडर्मिस. इपिडर्मिस कुठं आहे? आउटर. इपिडर्मिस झाला आउटर. एंडोथेसियम कुठं आहे? इनर टू इपिडर्मिस. नंतर मिडल लेअर कुठं आहे? इनर टू एंडोथेसियम. मिडल लेअर जो आहे 3ऱ्या नंबरचा, तो इनर टू एंडोथेसियम आहे, थिन वॉल्ड सेलचा बनलेला आहे. आणि हा डिजनरेट होते कधी? ॲट मॅच्युरिटी. ज्यावेळेला अँथर पूर्ण मॅच्युअर होते, फुल्ली मॅच्युअर, त्यावेळेला तो डिजनरेट होते. मॅच्युअर झाला कसा समजायचा? ज्या वेळेला त्यामध्ये पोलन ग्रेन फॉर्म झाले, सध्या स्पोरोजिनस टिश्यू आहे, ज्या वेळेला त्यामध्ये पोलन ग्रेन फॉर्म झाले त्यावेळेला तो, किंवा मायक्रोस्पोअर फॉर्म झाले, पोलन ग्रेनलाच दुसरं नाव मायक्रोस्पोअर. पोलन ग्रेन फॉर्म झाले, मायक्रोस्पोअर फॉर्म झाले इथे, त्यावेळेला समजायचं अँथर काय झाला? फुल्ली मॅच्युअर. त्या मॅच्युरिटीला मिडल लेअर गायब होऊन जाते, पूर्ण डिजनरेट होते, म्हणजे गायब होते, राहत नाही. का राहत नाही याचं नंतर सांगतो, कारण ते डेसिसन्स होते, ब्रेकेज होते, ते नंतर बघू. 3 लेअर समजले. 3 लेअर डबल सांगतो, मग लास्ट लेअर सांगतो. पहिला अँथर वॉलमध्ये काय झालं? मी परायटल सेल जे होते, आर्चिस्पोरेलचे 2 भाग पडले होते ना, स्पोरोजिनस टिश्यू आणि परायटल, प्रायमरी परायटल. हे प्रायमरी परायटल सेलचं डिव्हिजन झालं आणि अँथर वॉलचे लेअर फॉर्म झाले. अँथर वॉलमध्ये 4 लेअर आहे. पहिला इपिडर्मिस, हा आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर आहे. हा आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर आहे. कशाचा बनलेला आहे? ट्युबुलार ऑर फ्लॅटन सेलचा. म्हणजे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, आउटर प्रोटेक्टिव्ह लेअर. इपिडर्मिस म्हटलं तर आउटर प्रोटेक्टिव्ह लेअर मेडअप ऑफ ट्युबुलार सेल. चला, एंडोथेसियम हा सब इपिडर्मल आहे. इपिडर्मिसच्या आत सब इपिडर्मल लेअर आहे. कशाचा बनलेला आहे? रेडियली इलॉंगेटेड सेल. रेडियली इलॉंगेटेड सेल. मिडल लेअर हा कुणाला इनर आहे? एंडोथेसियमला. इट इज प्रेझेंट इनर टू एंडोथेसियम. कशाचा बनलेला आहे? थिन वॉल्ड सेल. थिन वॉल्ड सेलचे लेअर किती आहे? 1 or 2 लेअर आहे, 1 to 2 लेअर. आणि हे सेल डिजनरेट, मिडल लेअरचे सेल डिजनरेट होते कधी? मॅच्युरिटीला. सर्वात आतला लेअर टॅपेटम हा दिसला, स्पोरोजिनस टिश्यू होता. हा इनरमोस्ट लेअर आहे, न्यूट्रिटिव्ह लेअर आहे. न्यूट्रिटिव्ह म्हणजे काय? तो प्रोव्हाइड करते नरिशमेंट. कधी कधी विचारते, विच लेअर ऑफ अँथर वॉल प्रोव्हाइड नरिशमेंट टू द डेव्हलपिंग पोलन ग्रेन? कोणता लेअर? टॅपेटम प्रोव्हाइड करते नरिशमेंट. न्यूट्रिशन म्हणजे नरिशमेंट, म्हणजे सप्लाय करते फूड मटेरियल कुणाला? डेव्हलपिंग पोलन ग्रेनला. तू म्हणाल पोलन ग्रेन तर आहे नाही तिथं. आपण चेन सांगितली मागच्या लेक्चरमध्ये. स्पोरोजिनस टिश्यू कशाचा बनलेला आहे? स्पोरोजिनस सेलचा. हे झाले स्पोरोजिनस टिश्यूमधले सेल. स्पोरोजिनस सेल ते काय म्हणून फंक्शन करणार किंवा काय कशामध्ये करणार? मायक्रोस्पोर मदर सेल और पोलन मदर सेल. तिथंच त्याचं काय होणार? मिओसिस काय फॉर्म होणार? तर पोलन ग्रेन त्याला न्यूट्रिशन देते, म्हणून म्हटलं इट इज अ इनरमोस्ट न्यूट्रिटिव्ह लेअर. इट सराउंड, कुणाला सराउंड करते? स्पोरोजिनस टिश्यूला. 2च वाक्य सांगितले मी याच्यामध्ये टॅपेटममध्ये. इट इज इनरमोस्ट न्यूट्रिटिव्ह लेअर. कुणाला सराउंड करते? स्पोरोजिनस टिश्यूला. त्यालाच ब्रॅकेट म्हटलं, मध्ये म्हटलं मी मायक्रोस्पोर मदर सेल. का? कारण स्पोरोजिनस टिश्यूचे सेल
काय म्हणून फंक्शन करणार? मायक्रोस्पोअर मदर सेल किंवा पोलन मदर सेल, ज्याचं फ्युचरमध्ये काय होणार? मिओसिस, आणि काय फॉर्म होणार? हॅप्लॉइड पोलन ग्रीनचा टेट्रॅड किंवा हॅप्लॉइड मायक्रोस्पोरचा टेट्रॅड फॉर्म होईल. लक्षात? अशा प्रकारे पाहिले आपण 4 लेअर. पुन्हा एकदा बोलतो मी, पूर्ण टीएस ऑफ अँथरवर बोलतो. टीएस ऑफ अँथरचे 2 लेअर होते, 2 पार्ट होते. एक होता स्पोरोजिनस टिश्यू, दुसरा आहे अँथर वॉल. स्पोरोजिनस टिश्यूबद्दल मी पुन्हा तुम्हाला आठवण करून देतो, टॉपिक थोडा कठीण जाते. पहा, स्पोरोजिनस टिश्यूमध्ये पहिलं वाक्य म्हटलं होतं मी, सम हायपोडर्मल सेल ट्रान्सफॉर्म इंटू आर्चिस्पोरियल सेल. काही हायपोडर्मल म्हणजे इपिडर्मिसच्या खालचे जे आहे ते हायपोडर्मल सेल, त्यातले काही हायपोडर्मल सेल कशामध्ये कन्वर्ट झाले? आर्चिस्पोरियल सेल. आर्चिस्पोरियल सेल डिवाइड होऊन 2 ग्रुप पडले. एक कोणते? स्पोरोजिनस टिश्यू आणि दुसरा प्रायमरी परायटल सेल. स्पोरोजिनस सेल म्हटलं म्हणा, टिश्यूने पहिल्यांदा स्पोरोजिनस सेल आणि प्रायमरी परायटल सेल. स्पोरोजिनस सेल काय बनला? स्पोरोजिनस टिश्यू आहे हा. स्पोरोजिनस टिश्यूमधले सेल काय म्हणून फंक्शन करते? मायक्रोस्पोअर मदर सेल. आणि म्हणून प्रत्येक स्पोरोजिनस सेलमध्ये ॲबिलिटी आहे, स्पोरोजिनस टिश्यूच्या प्रत्येक सेलमध्ये ॲबिलिटी आहे, कपॅबिलिटी आहे, काय कशामध्ये? डिवाइड बाय मिओसिस टू फॉर्म मायक्रोस्पोअर टेट्रॅड. मायक्रोस्पोअरचा टेट्रॅड म्हणजे पोलन ग्रीनचा टेट्रॅड फॉर्म करते. म्हणून तुम्हाला चेन लक्षात ठेवायचे. पहिल्यांदा हायपोडर्मल सेल, सम ऑफ द हायपोडर्मल सेल, त्यापासून मिळाले आर्चिस्पोरियल सेल, त्याचे 2 भाग स्पोरोजिनस टिश्यू आणि परायटल सेल. स्पोरोजिनस टिश्यूपासून कशा बनलेला राहील? स्पोरोजिनस सेल आहे तेच बनणार मायक्रोस्पोअर मदर सेल, त्याचं मिओसिस मायक्रोस्पोअर. परायटल सेलपासून 4 लेअर मिळाले. कोणते? आउटर इपिडर्मिस. इपिडर्मिस म्हटलं तर आउटर प्रोटेक्टिव्ह आहे, सिंगल लेअर आहे तो, सिंगल लेअर आउटर प्रोटेक्टिव्ह आहे आणि ट्युब्युलर फ्लॅटन सेलचा बनलेला आहे. एंडोथेसियम म्हटलं तर सब इपिडर्मल आहे, इपिडर्मिसच्या आतमध्ये. हा सुद्धा सिंगल लेअर रेडियली इलॉंगेटेड सेलचा बनलेला आहे. मिडल लेअर म्हटलं तर काहीच कठीण नाही. मिडल लेअर कुणाला इनर आहे? एंडोथेसियमला. कशाचा बनलेला आहे? थिन वॉल्ड सेल आहे, 1 to 2 लेअर. आणि तो डिजनरेट होते, लोप पावते, नाहीच जावते, डिजनरेट होते म्हणजे कधी? ॲट मॅच्युरिटी. टॅपेटम म्हटलं तर सर्वात आतला आहे, न्यूट्रिटिव्ह लेअर आहे. न्यूट्रिटिव्ह लेअर आहे म्हणजे तो नरिशमेंट प्रोव्हाइड करणार डेव्हलपिंग पोलन ग्रीनला. त्याच्या आतमध्ये स्पोरोजिनस टिश्यू तो बनलेला आहे स्पोरोजिनस सेलचा. ते सेल काय म्हणून फंक्शन करणार? मायक्रोस्पोअर मदर सेल. त्याचंच काय होणार? मिओसिस. इथे काय बनणार? फॉर्म होणार पोलन ग्रीन किंवा मायक्रोस्पोअर, त्याला प्रोव्हाइड करणार. मग म्हटलं आपण म्हणून आणि म्हटलं हा सराउंड करतो आहे टॅपेटम कुणाला? स्पोरोजिनस टिश्यूला. यानंतर आपण पुढचं पाहू, डेहिसन्स कसं होते, ब्रेकेज कसं होते, डिजनरेट कसं होते, हे आता आपण पाहणार. तर आताच आपण पाहिलं टीएस ऑफ अँथर. पुन्हा डोक्यात काय ठेवायचं? लक्ष द्या, एकदा लास्टली सांगतोय. टीएस ऑफ अँथर म्हटलं की टीएस ऑफ अँथरमध्ये 2 पार्ट आहे. पहिला आहे स्पोरोजिनस टिश्यू, दुसरा अँथर वॉल. स्पोरोजिनस टिश्यू म्हटल्याबरोबर काय लक्षात येईल तुमच्या की हायपोडर्मल सेल आहे. हायपोडर्मल सेल कशामध्ये ट्रान्सफॉर्म झाले? आर्चिस्पोरियल सेल. कशामध्ये ट्रान्सफॉर्म झाले? आर्चिस्पोरियल सेल. आर्चिस्पोरियल सेल जे होते ते आर्चिस्पोरियल सेल काय झाले? नंतर डिवाइड झाले. कशामध्ये? इनर जो ग्रुप होता त्याला म्हटलं स्पोरोजिनस सेल, आउटर होते परायटल सेल. स्पोरोजिनसबद्दल बोललो आपण. स्पोरोजिनस सेलचा ग्रुप म्हणजे त्याला म्हटलं स्पोरोजिनस टिश्यू. स्पोरोजिनस टिश्यूचे सेल काय म्हणून फंक्शन करते? मायक्रोस्पोअर मदर सेल, ज्याचं काय झालं? मिओसिस आणि फॉर्म केलं फॉर्म केलं मायक्रोस्पोअरचा टेट्रॅड. मायक्रोस्पोअरचा टेट्रॅड आहे म्हणजे 4 पोलन ग्रीन फॉर्म झाले, कारण त्या ठिकाणी काय झालं? डिव्हिजन कोण झालं? मिओसिस. मग आला पण अँथर वॉलवर. आपण जो दुसरा जो आर्चिस्पोरियलचा दुसरा जो पार्ट होता आउटर, ज्याला म्हटलं प्रायमरी परायटल सेल, त्यांनी फॉर्म केले 4 लेअर वॉलचे, अँथर वॉलचे. पहिली कोणती? इपिडर्मिस. आठवा इपिडर्मिस म्हटल्यानंतर आउटर आहे प्रोटेक्टिव्ह आहे. काय डोक्यात ठेवायचं? इपिडर्मिस म्हटलं की आउटर आहे प्रोटेक्टिव्ह आहे. कशाचा बनलेला आहे? फ्लॅटन सेल किंवा त्यालाच म्हटलं ट्युब्युलर सेलचा बनला आहे. काय लक्षात ठेवाल? इपिडर्मिस म्हटलं तर आउटर आउटर आहे म्हणून प्रोटेक्टिव्ह. सेल कोणत्या? ट्युब्युलर फ्लॅटन. मग एंडोथेसियम दुसरा लेअर. एंडोथेसियम म्हटलं तर इपिडर्मिसच्या खाली म्हणजे सब इपिडर्मल. कशाचा बनलेला आहे? रेडियली अरेंज सेलचा बनलेला आहे.
त्यानंतर म्हटलं तिसरा लेअर कोणता, मिडल लेअर. मिडल लेअर म्हटल्यावर काय लक्षात आलं, कुणाच्या इनर आहे, एंडोथेसियमच्या इनर, कारण हा 3 नंबरवर आहे दुसऱ्याच्या आतमध्ये. दुसरा कोणता, एंडोथेसियम. तिसरा कोणता, मिडल लेअर, दुसऱ्याच्या आतमध्ये इनर टू एंडोथेसियम. कशाचा बनलेला आहे, थिन वॉल्ड सेलचा बनला आहे. आणि नंतर काय म्हटलं, तो डिजनरेट होते, लोप पावते, नाहीसा होते कधी ॲट मॅच्युरिटी. या वाक्याचं काम आपल्याला पडेल की मिडल लेअर समोरच पडेल. आता मिडल लेअर डिजनरेट होते कधी ॲट मॅच्युरिटी. लास्ट आहे टॅपेटम, आत्मा. हा जो टॅपेटम आहे, हा जो टॅपेटम आहे, हा टॅपेटम काय होते बा, हा टॅपेटमचा आहे, हा इनर बॉक्सचा आतला आहे, प्रोटेक्टिव्ह लेअर आहे. नंतर म्हटलं हा काय प्रोव्हाइड करते, न्यूट्रिशन, नरिशमेंट प्रोव्हाइड करते. कुणाला, डेव्हलपिंग पोलन ग्रीनला. अशा प्रकारे TS ऑफ एन्थर संपलं. आता आपण क्वेश्चन पाहू. पहा तुमच्या PDF पेज नंबर 10वर पहिला क्वेश्चन असेल, नेम द लेअर विच सप्लाय नरिशमेंट टू द डेव्हलपिंग पोलन ग्रीन. पहा पेज नंबर 10 ओपन करा. पेज नंबर 10वर तुम्हाला 4 क्वेश्चन दिले मी PDF जे पाठवलं त्यामध्ये. पहिला क्वेश्चन पहा, नेम द लेअर विच सप्लाय नरिशमेंट. अशा लेअरचं नाव सांगा, 4 पैकी असा लेअर जो सप्लाय करतो नरिशमेंट कुणाला, डेव्हलपिंग पोलन ग्रीन. कोणता लेअर आहे, आता सांगितलं नरिशमेंट टॅपेटम. मग उत्तर कसं लिहा, नेम द लेअर म्हटलं, नेम जागी टॅपेटम. टॅपेटम इज द लेअर. एका वाक्यात म्हणजे पूर्ण लिहायचं असते उत्तर. VSA हा काय म्हटलं बा, टॅपेटम इज द लेअर विच सप्लाय नरिशमेंट टू द डेव्हलपिंग पोलन ग्रीन. दुसरा क्वेश्चन, नेम द लेअर विच हेल्प इन डेहिसन्स ऑफ मॅच्युअर एन्थर. दुसरा क्वेश्चन भाग आहे, नेम द लेअर विच हेल्प इन डेहिसन्स ऑफ एन्थर. आधी माहीत पाहिजे डेहिसन्स काय, डेहिसन्स काय. काय विचारला क्वेश्चन, नेम द लेअर विच हेल्प इन डेहिसन्स ऑफ एन्थर. डेहिसन्स म्हणजे ब्रेकेज. मग आता तुम्हाला एन्थर कशाला ब्रेक होईल, तुम्हाला माहित आहे हे जे स्पोरोजिनस टिश्यू होते, या स्पोरोजिनस टिश्यूचे काय बनली इथं, पोलन ग्रेन. काय बनली इथं, पोलन ग्रेन बनले. कसे, स्पोरोजिनस टिश्यू कशाचा बनलेला होता, स्पोरोजिनस सेल. ते काय म्हणून फंक्शन करते, मायक्रोस्पोर मदर सेल. त्याचं काय झालं, मिओसिस. काय फॉर्म झाले, मायक्रोस्पोर और पोलन ग्रेन. अशा प्रकारे या ठिकाणी पोलन ग्रेन फॉर्म झाले. या ठिकाणी पोलन ग्रेन्स फॉर्म झाले. या ठिकाणी असे पोलन ग्रेन्स फॉर्म झाले. असे पोलन ग्रेन फॉर्म झाले. या ठिकाणी नंबर ऑफ पोलन ग्रेन फॉर्म झाले. मॅच्युरिटीला पोलन ग्रेन फॉर्म झाले. कसे फॉर्म झाले तुम्हाला स्टेप माहीतच आहे. मी पुन्हा एवढा टॉपिक झाल्यानंतर तुम्हाला ते आपली चेन सांगणार आहे पूर्ण. हे असे पोलन ग्रेन फॉर्म झाले. आता पोलन ग्रेनला अँथरच्या बाहेर निघायचं आहे. कुठे, अँथरच्या आतमध्ये. अँथरच्या आतमध्ये पोलन सॅकमध्ये. कुठे, पोलन सॅक. कारण हा झाला डायथेकस अँथर. डायथेकस अँथरमध्ये 2 अँथर लोब, एक अँथर लोब, दुसरा अँथर लोब. एका अँथर लोबमध्ये 2 पोलन सॅक. टोटल पोलन सॅक किती, 4. याला पोलन सॅक का म्हटलं, सॅक म्हणजे बॅग आहे. ज्या बॅगमध्ये काय प्रोड्यूस झाले, पोलन ग्रेन. पोलन सॅक म्हटलं याला. हे जे आहे याला म्हटलं पोलन सॅक, म्हणजे पोलन ग्रेन प्रोड्यूस करणारी बॅग. त्यालाच म्हटलं मायक्रोस्पोरेंजिया. म्हणजे पोलन ग्रेनला दुसरं नाव आहे मायक्रोस्पोअर. पोलन ग्रेनला दुसरं नाव आहे मायक्रोस्पोअर. आणि ते मायक्रोस्पोअर प्रोड्यूस करणारी बॅग कोणती, मायक्रोस्पोरेंजिया. प्रोड्यूस करणारी बॅग कोणती, मायक्रोस्पोरेंजिया. पण त्याला म्हटलं पोलन सॅक और मायक्रोस्पोरेंजिया. पोलन सॅक और मायक्रोस्पोरेंजिया आलं का लक्षात. मग डेहिसन्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. मॅच्युरिटीला अँथरच्या आतमध्ये पोलन ग्रेन फॉर्म झाले. अँथर जेव्हा मॅच्युअर झाला, मॅच्युरिटीला 8वां मी सांगितलं तुम्हाला, मिडल लेअर काय झाला, डिजनरेट. हा मिडल लेअर गायब झाला असा पूर्ण. मिडल लेअर असा गायब झाला. मॅच्युरिटीला मिडल लेअर हा डिजनरेट झाला. झालं. मग आता ब्रेक होण्यासाठी मिडल लेअर डिजनरेट झाला, मी आधी सांगितलं झाला. मॅच्युरिटीला
मॅच्युअर झालेला आहे. मॅच्युअर झाला म्हणजे पोलन ग्रेन फॉर्म झालेले आहे. पोलन ग्रेन फॉर्म झाले म्हणजे अँथर काय झाला, मॅच्युअर झालेला आहे. आता पोलन ग्रेनला बाहेर पडायचं आहे. मग काय होईल, हे डिजनरेट झाला मिडल लेअर. याचा लेअर हा जो एंडोथेसियम आहे, एंडोथेसियम मदत करतो. आता इथे एक करेक्शन करायचं तुम्हाला. मी जी PDF पाठवली त्या PDF मध्ये आन्सरमध्ये दुसऱ्या क्वेश्चनच्या आन्सरमध्ये काय आलं, मिडल लेअर हेल्प इन डेहिसन्स ऑफ अँथर ॲट मॅच्युरिटी. ते चुकलं आहे. त्या ठिकाणी पाहिजे एंडोथेसियम. आन्सरमध्ये कोणाचा कोणता लेअर मदत करते डेहिसन्समध्ये, एंडोथेसियम. हा एंडोथेसियम लेअर जो आहे दुसरा लेअर, आउटर होता इपिडर्मिस, सेकंड कोणता एंडोथेसियम. हा मदत करतो एंडोथेसियम. एंडोथेसियम कशामध्ये मदत करतो, डेहिसन्स ऑफ अँथर, ब्रेकेज ऑफ अँथर. अँथरच्या ब्रेक होण्यासाठी मदत करते. अँथरच्या ब्रेक होण्यासाठी मदत करते. हा कोण मदत करते, एंडोथेसियम हेल्प इन डेहिसन्स ऑफ अँथर. अँथरच्या डेहिसन्ससाठी ब्रेकेजसाठी मदत करतोय कोण, एंडोथेसियम. हा एंडोथेसियम मदत करते डेहिसन्स ऑफ अँथरमध्ये. डेहिसन्स ऑफ अँथरमध्ये मदत करते एंडोथेसियम. कसं मदत करते, याचं डेहिसन्स म्हणजे ब्रेकेज. कसा मदत करते, तो हायग्रोस्कोपिक. हायग्रोस्कोपिक म्हणजे तो ॲब्सॉर्ब करते वॉटर. वॉटर ॲब्सॉर्ब केल्यामुळं काय होईल, असा स्वेल होईल. आणि हे काय होणार, स्वेल झाल्याबरोबर हे फुटणार. असे फुटत्याने ह्या ठिकाणी असं फुटलं, ब्रेक झालं. हे असे सगळे पोलन ग्रीन इथे येतील. सगळे पोलन ग्रीन या ठिकाणी येतील. सगळे पोलन ग्रीन या ठिकाणी येतील. असे पोलन ग्रेन रिलीज होईल बाहेर. आणि याच प्रोसेसला म्हणतो आपण पॉलिनेशन. काय म्हणता प्रोसेसला, पॉलिनेशन म्हटलं आपण. कारण या ठिकाणी पोलन ग्रेन रिलीज झाले. डेहिसन्स का झालंय ब्रेकेज, कारण एंडोथेसियम जो होता हा लेअर, हा कसा होता, हायग्रोस्कोपिक. त्याने काय ॲब्सॉर्ब केलं वॉटर. पाण्यात म्हणजे जसा फुग्यामध्ये जसं आपण पाणी भरणार किंवा हवा भरणार तसा तो फुटतो, तसा हा सुद्धा काय झाला, फुटला. साधं उदाहरण देतो मी तुम्हाला पेरूचं. कच्चा पेरू जेव्हा मॅच्युअर होते, मॅच्युअर झाल्यानंतर काय होते पाहतो, पिकतो. पिकल्यानंतर थोडं त्याला हलकंसं असं प्रेस करा, बिया अशा बाहेर निघते जातो. जिथून असा फुटला ते बिया, तसं काय झालं, या ठिकाणाहून पोलन ग्रेन बाहेर निघाले. आणि पोलन ग्रेन रिलीज होणं, याच प्रोसेसला म्हणतो ना पॉलिनेशन. काय म्हणाला, पॉलिनेशन. म्हणून आपला क्वेश्चन कोणता होता, पहिला क्वेश्चन होता, नेम द लेअर विच प्रोव्हाइड किंवा सप्लाय नरिशमेंट टू द डेव्हलपिंग पोलन ग्रेन. कोणता लेअर नरिशमेंट प्रोव्हाइड करते, टॅपेटम. दुसरा, नेम द लेअर विच हेल्प इन डेहिसन्स ऑफ मॅच्युअर अँथर. मॅच्युअर अँथरच्या डेहिसन्समध्ये ब्रेकेजमध्ये कोण मदत करते, एंडोथेसियम. का मदत करते, कारण तो हायग्रोस्कोपिक आहे. हायग्रोस्कोपिक आहे म्हणजे वॉटर काय करते, ॲब्सॉर्ब. त्यामुळं काय होते, त्याचं रप्चर होते आणि बाहेर निघते. तिसरा क्वेश्चन बाद में आयडेंटिफाय एक्स इन गिवन फिगर. असं दिलं या ठिकाणी, असं हे दिलं आयडेंटिफाय. आयडेंटिफाय करामध्ये काय ते काय बाहेर निघून राहिलं, आयडेंटिफाय एक्स. एक्स काय गिवन फिगर, एक्स काय रिप्रेझेंट करते, हे पोलन ग्रेन. एक्स रिप्रेझेंट पोलन ग्रेन. आणि हा जो डायग्राम आहे जो तुम्हाला तिसऱ्या क्वेश्चनमध्ये दिला आहे तो आहे डेहिसन्स, ब्रेकेज ऑफ अँथरचा. म्हणजे चुकून जर तुम्हाला विचारलं स्केच अँड लेबल डेहिसन्स ऑफ अँथर, तर तो डायग्राम. या ठिकाणी दोन क्वेश्चन झाले. हा डायग्राम डेहिसन्स ऑफ अँथरचाही आहे, तो तिसऱ्या क्वेश्चनमधला डेहिसन्स म्हणजे ब्रेकेजचा आहे. आणि तोच डायग्राममध्ये आयडेंटिफाय एक्स म्हटलं तर इथं सांगावं लागेल तुम्हाला की इन गिव्हन फिगर एक्स काय रिप्रेझेंट करते, पोलन ग्रेन. बाहेर पडणार. 3 क्वेश्चन झाले. चौथ्या क्वेश्चनसाठी मी तुम्हाला काय करतो, एक चेन सांगतो. आपली चेन पाहून घ्या, म्हणजे हा टॉपिक पूर्ण संपला. चेन पुन्हा एकदा मागे मी चेन सांगितली होती. चेन शिवाय तुम्हाला समजत नाही, चेन अजून कंटिन्यू आहे, पूर्ण व्हायची आहे. ती पूर्ण होईल ज्या वेळेला मेल गमीट फॉर्म होतील तेव्हा. कसं आता पहा, 8वा चॅप्टर सुरू केला. नंतर आपण सांगितलं फ्लावर जेव्हा आलं तेव्हा पहिल्यांदा होतं प्लॅन्ट होतं डिप्लॉईड. प्लॅन्टला आलं फ्लावर, प्लॅन्टला फ्लावर आलं, तेही आलं डिप्लॉईड. फ्लावरमध्ये काय होतं, अँड्रोसियम आणि गायनोसियम. अँड्रोसियम आणि गायनोसियम. अँड्रोसियम होतं, गायनोसियम होतं. अँड्रोसियम गायनोसियम. अँड्रोसियम डिप्लॉईड आहे, गायनोसियमसुद्धा डिप्लॉईड आहे. अँड्रोसियम हा मेल पार्ट आहे.
अँड्रोसियममध्ये स्टॅमिन आहे. अँड्रोसियम कशाचा आपण त्या फिमेल पार्टचा नंतर विचार करू. मेल गमेट फॉर्म झाल्यानंतर फिमेल गमेटचं गमेट याचा फिमेल पार्टचा विचार करू. सध्या आपण हा विचार करतोय स्टॅमिन आहे. स्टॅमिनसुद्धा डिप्लॉईड होता. स्टॅमिनमध्ये अँथर होता. अँथर डिप्लॉईड आहे. अँथर डिप्लॉईड आहे. अँथरमध्ये 8वा डायथेकस अँथर असेल तर 2 लोब, मोनोथेकस अँथर असेल तर 1 लोब म्हणजे अँथर लोब होता. आताच मी तुम्हाला दाखवलं अँथर लोबमध्ये पोलन सॅक होते. अँथर लोबमध्ये पोलन सॅक होते. पोलन सॅकमध्ये याला दुसरं नाव होतं मायक्रोस्पोरेंजिया. ही चेन तुम्ही लिहून घ्यायची आहे. हे झालेलं आहे सगळं. आता यामध्ये पहा तुम्ही अँड्रोसियमला ओळखताच, स्टॅमिनला ओळखता, अँथरला ओळखता. अँथरमध्ये अँथर लोब दाखवले मी आता इकडे तिकडे 1 आणि 2. अँथर लोबमध्ये मी तुम्हाला पोलन सॅक दाखवले. नावही सांगितलं पोलन सॅक का ठेवलं त्याचं बारसं केलं तेव्हा, कारण सॅक म्हणजे बॅग. त्या बॅगमध्ये काय पोलन ग्रेन किंवा मायक्रोस्पोरेंजिया का, कारण ती अशी बॅग आहे ज्यामध्ये काय पासून आले मायक्रोस्पोअर. त्यामध्ये होते स्पोरोजिनस टिश्यू. 8वा टॅपेटम होता. टॅपेटमनी सराउंड केलं होतं स्पोरोजिनस टिश्यू. पोरोजिनस टिश्यूमधले स्पोरोजिनस सेल. स्पोरोजिनस सेल टिश्यू कशाचा बनलेला आहे? सेलचा. स्पोरोजिनस सेल्स डिप्लॉईड आहे. स्पोरोजिनस सेलचं काय, स्पोरोजिनस सेल काय म्हणून फंक्शन करते? फंक्शन ॲज काय म्हणून फंक्शन करते? मायक्रोस्पोअर किंवा पोलन मदर सेल. मायक्रोस्पोअर किंवा पोलन मदर सेल्स डिप्लॉईड आहे. त्याचं काय झालं? मिओसिस. मिओसिसचा रूल मी तुम्हाला बेसिकमध्ये सांगितला. एका सेलचे किती सेल होतात? 4. आणि क्रोमोझोम नंबर काय होते? हाफ. आणि म्हणून फॉर्म झाले या ठिकाणी 4 मायक्रोस्पोअर. त्यालाच नाव दिलं पोलन ग्रेन. पोलन ग्रेन्स 4 आहे म्हणून त्याला म्हणलं मायक्रोस्पोअरचा टेट्रॅड. 4 आहे म्हणून त्याला म्हणलं मायक्रोस्पोअरचा टेट्रॅड. इथपर्यंत आलो. म्हणजे आता आपला नेक्स्ट टॉपिक काय राहणार? स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन. आता पाहावं लागेल आपल्याला पोलन ग्रेन कसं. इथपर्यंत तर शिकलो आपण हा सगळं. नेक्स्ट लेक्चर काय येईल आपलं? स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन. का प्लॅन्ट माहीत होतं सगळ्यांना. प्लॅन्टला फ्लावर आला. फ्लावर मी तुम्हाला दाखवलं, बेसिकमध्ये दाखवलं, डबलही घेतलं. फ्लावरमध्ये अँड्रोसेम होतं तेही दाखवलं. अँड्रोसेमचे स्टॅमिने दाखवले. त्यामधला अँथरही दाखवला होता. अँथर. आता अँथर लोब त्यामध्ये दिसणार आलं म्हणून डायग्राममध्ये 2 भाग पाडले मी. इकडचा आणि तिकडचा 1 लोब. इकडचा तिकडचा 1 लोब. पोलन सॅक प्रत्येक अँथर लोबमध्ये 2 गोल होते. ते होते पोलन सॅक, मायक्रोस्पोरेंजिया. त्यामध्ये होते स्पोरोजिनस टिश्यू. तेही दाखवले आपण स्पोरोजिनस टिश्यू. स्पोरोजिनस टिश्यू कशाचा बनलेला असते? स्पोरोजिनस सेलचा. तो काय म्हणून फंक्शन करते? मायक्रोस्पोअर मदर सेल और पोलन मदर सेल. ज्याचं झालं मिओसिस आणि फॉर्म झाले 4 मायक्रोस्पोअर और पोलन ग्रेन. म्हणून पुढच्या लेक्चरच्या टॉपिक राहील आपला स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन. आलं लक्षात? पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आपण स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन.